राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यामध्ये 11 मार्चपासून आता जनसंवाद उपक्रम, तर गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर शिंदे जनसंवादनं उत्तर देण्याची शक्यता। ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या सोडवणार। काँग्रेस नेते राहुल गांधींचा आज मुंबई दौऱ्यावर ते येत असून धारावीमध्ये राहुल गांधींचा विशेष दौरा असणार। राहुल गांधी धारावीतील छोट्या व्यावसायिकांशी यावेळी संवाद साधणार। दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक, शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठकीचं आयोजन। कलेक्शन। नमस्कार, सुप्रभात, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। मात्र त्याआधी एक मोठी अपडेट समोर येते राजकीय वर्तुळातून। आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय असं आमदार महेंद्र थोरवेंनी नाव न घेता तटकरेंवर टीका करत म्हटलंय। चुकीच्या पद्धतीनं राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। महेंद्र थोरवेंनी तटकरेंना हा थेट इशारा दिलाय। परिस्थिती आपण पाहिली, छत्रपती छावा चित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं? अकलूज, महाराष्ट्रातला असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं। आणि आजचं अकलूज कुठे? सुतारवाडीला। आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे। चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल यापुढे लक्षात ठेवा। कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू। गद्दारी आमच्या रक्तात नाही, परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून, ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे। तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंड मधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही बरोबर आहे। आणि आता बातमी कोल्हापुरात नाही। कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत। फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। दरम्यान या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। प्रशांत कोरटकर प्रकरणावरून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणूनच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणातील धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आलास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण CIDला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर आता सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित। निलंबनाच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाणार आझमींची प्रतिक्रिया, तर पक्षातनं आझमींची हकालपट्टी करा, योगी आदित्यनाथ हे आक्रमक। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही, त्यानं केलेला मूर्खपणा, दरम्यान त्याला माफी नाही, दंड होणारच। महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका। आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची नाव न घेता सुनील तटकरेंवर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीनं राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची सुद्धा आमची तयारी, थोरवेंचा थेट इशारा। बीडमध्ये कुख्यात गुंड सतीश भोसलेकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। शिरूरच्या बावी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण। तर हा मारणारा माणूस सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे का? अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। बीड मारहाण प्रकरणावर गृहमंत्री फडणवीस आणि धसांनी उत्तर द्यावं, अंजली दमानी आक्रमक। सतीश भोसले आमचा कार्यकर्ता असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई करा, सुरेश धस यांचं वक्तव्य। तर मुलीची छेड काढल्याच्या घटनेवरून 1.5 वर्षांपूर्वी घटना घडल्याची धसांची माहिती। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या।
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यामध्ये 11 मार्चपासून आता जनसंवाद उपक्रम, तर गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर शिंदे जनसंवादनं उत्तर देण्याची शक्यता. ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या सोडवणार. काँग्रेस नेते राहुल गांधींचा आज मुंबई दौऱ्यावर ते येत असून धारावीमध्ये राहुल गांधींचा विशेष दौरा असणार. राहुल गांधी धारावीतील छोट्या व्यावसायिकांशी यावेळी संवाद साधणार. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक. शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर. इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार. कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती, तर डीजी सूर्यवंशी यांची नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सरकारकडूनच उत्तर अजूनही नाही. सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ. सरकारच्या भूमिकेबाबत हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. पुणे अत्याचार प्रकरणात मोठी माहिती समोर, तर आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारात वावरत असल्याची माहिती समोर. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे फोटो पोलिसांना सापडले.